सुरेश म्हात्रे यांच्या माध्यमातून 5001 रुपये, दिलीप कोरडे साहेब यांच्या माध्यमातून 5001 रुपये, अजित भोसले 5001, सतीश म्हात्रे 5000 रुपये, राजेश देशपांडे 5000 रुपये, मंगेश निवंगरे यांच्या माध्यमातून 5000 रुपये, राहुल पारगावकर 5000 रुपये, योगेश पाटील 5000 रुपये आणि डॉक्टर प्रसन्ना जैन यांच्या माध्यमातून 5000 रुपये. सर्वांचे विशेष आभार. असंच प्रेम तुमचं नेहमीच राहू द्या. असंच सहकार्य तुमचं असणं आवश्यक राहील. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होतात. क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या. आघाडीची जोडी चला त्वरित मैदानाच्या आतमध्ये होतात. चला, 18 बॉल मध्ये 40 धाव संख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. मागील मॅच मध्ये ज्या बॅटरने 30 धावांची खेळी पहिल्या षटकामध्ये साकारली ना, त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहत आहोत. प्रसाद आणि मंगेश. प्रसाद यांनी मागील मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये 30 धावा गोलंदाजाच्या अगेन्स्ट कुठल्या होत्या. त्यांचा परिवार देखील दाखल झाला. कदाचित त्यांची उपस्थिती आपण पाहतोय आणि आता त्यांच्याकडे आत्मविश्वास असेल. कोरियन साहेब, साळुंके साहेबांचे मित्र, त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभत असताना पाहायला मिळते. आपलंही हार्दिक असं स्वागत. 18 बॉल आणि लक्ष्य 40 धाव संख्येचं आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. चला शकोजी करपे, थोडीशी घाई करा. फायनलची मॅच, सामन्याला सुरुवात. उत्तरार्ध. या आपण विशेष सन्मान करतो आहोत. अनंत पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते कोरियन साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. या मैदानाचं एक विशेष सन्मान, विशेष अतिथींचा, अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे उपस्थित झालेल्या अतिथींचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य. स्वागत आणि सन्मान. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचे. येणारे चेंडू तुमच्याकडे आता मात्र शेष असतील ते एकंदरीत पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. प्रसाद आणि मंगेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. मंगेश बॅक टू द पॅव्हेलियन. देवाला माझ्या, शंकराला माझ्या, देवाला माझ्या, आवडते बेलाचे पान पान, आवडते बेलाचे पान. थँक्यू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना सतीश म्हात्रे यांना आपण पाहत आहोत. तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. काय बॉल टाकला होता विवेक. वेगाने चेंडू त्यांनी हाताला अचूक आणि नियंत्रित जो मात्र चेंडू पाहायला मिळाला. विकेट प्राप्त केली दुसऱ्याच बॉलवरती. पुढचा चेंडू बॅक ऑफ द लाईन, बॅक फूट वरती ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. घोषांकित क्षेत्र आहे. रन्स मिळतील इथून 2. दुहेरी धावेचा फटका इथे पाहायला मिळाला. नॉन स्ट्राईक हिंडवरती प्रसाद जे मात्र पाहायला मिळतात. सतीश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. धावा आल्यात त्या एकंदरीत 2. संघाची धावसंख्या 3. 40 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. बॅटिंग करत असताना ते अर्थातच साई सचिन 11 या टीमने ACFK टीमच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन विकेट आल्या. ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. मटरू सिंग चेंडूवरती येत आहे. तिथे मात्र एक धाव कंप्लीट दुहेरीचा प्रयत्न. हलगर्जीपणा, अशा रीतीचा हलगर्जीपणा अंगलट येऊ शकतो. फायनलच्या मॅच मध्ये आपण खेळतोय. एक एक धाव महत्वाची, अस्तित्वाच्या लढती आपण पाहत आहोत. महत्वाचे क्षण राहत आहेत इथे या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती. नेहमीच येणारी काळ आणि येणारी वेळ कशी असेल कोणाची. पुढचा बॉल गोलंदाज
यावेळेला देखील थेट यष्टिरक्षकाचा वेग, डॉट बॉल, वेगाने गोलंदाजी केली आहे. लगातारचे 5 चेंडू हाताळल्यात आणि 5 बॉलवरती केवळ 5 धाबा खर्च केल्यात. 5ला 5 आल्यात. एक फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी देखील राहिलेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेला देखील थेट यष्टिरक्षकाचा वेध, आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा. उत्तरार्धाचा खेळ चालू आहे. फायनलची मॅच आपण पाहतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 5. एक फलंदाज बाद. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये तिथे पाहायला मिळतोय तो ACFK संघ. येणारे चेंडू राहिलेत ते 12 बॉलमध्ये विजयासाठी आवश्यकता असेल ती 35ची. बारा बॉल आणि विजयासाठी 35ची आवश्यकता. 12 चेंडू आणि 35 धावा. या मैदानाचा आकर्षण अगदी यष्ट्यांच्या पाठीमागे असणारा हा बॅनर राहतो. होल्डिंग राहते. हा बॉल क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. काहीही कोणतीही गोष्ट करण्याची आवश्यकता नव्हती. एक फ्री होम डिलिव्हरी होती. झेल घेण्याचा प्रयत्न अगदी हुकला. हातामध्ये आलेला चेंडू जो मात्र हातातून निसटला. जीवदान मिळालं बॅटरला. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 वरती जाऊन पोहोचते. 34ची आवश्यकता. मंगेश पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होत असताना यावेळेला बॅटची लिडिंग एज घेतली होती की काय? यस, पंचांनी सांगितलं घोषांकी क्षेत्र आहे. अर्थात बॅटला वेगाने चेंडू येत असताना जो बॅटवरती आढळला होता एक सिंगल आली आहे. 7 धावा धावफलकावर. 33ची गरज. 10 बॉल आणि 33 धावा. 10 चेंडू आणि 33ची आवश्यकता सामन्यामध्ये. 40 प्लसचा चित्तथरारक लढती आपण अनुभवल्या. 16 40 प्लस क्रिकेटचा निखळ आनंदाचा आणि आज एन्जॉय केला 40 प्लसच्या खेळाडूंनी. कारण प्रत्येकाला इथे नाश्त्याची व्यवस्था, पाण्याची मुबलक व्यवस्था, दुपारच्या जेवणाची व्यवस्था आणि रात्रीची व्यवस्था ही खेळाडूंनीच करायची. 7 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळेला फटका फसला. डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सहज साधा सोपा झेल. खेळाडू बाद. आई गाऊ देवी माझी माऊली तुला विनवणी केली. आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची जाईली. उघड उघड दरवाजा नाही काही आरतीची जाईली. थँक्यू. 7ला 2 आहेत. थोडासा विरंगुळाही मॅच मध्ये हवा असतो. आपण लाईव्ह वरती आहोत. साऱ्याच गोष्टींचा उलगडा करू शकत नाही. 7 वरती 2. कारण येणारा प्रत्येक जो इथे येणारा प्रेक्षक आहे ना, घरच्या ताणातून आलाय, कोण कामाच्या व्यापातून आलाय, कोण काम बाजूला सारून आलाय, कोण व्यवसायामध्ये दगाफटका होऊन आलाय. प्रत्येकाचं मन काहीतरी वेगळं घेऊन मैदानाकडे येतं. त्यांनाही थोडासा विरंगुळा हवा असतो. हा बॉल आले आल्या लांब लचक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतील 4. हा आलाय चौकार. आता राजा होणे नाही, शूरवीर होणे नाही, जीवा शिवाच्या जोडी सारखी जोडी शोधून धावणार नाही. थँक्यू. प्रफुल्ल आहे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय. चौकार आला. संघाची धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. अकरा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लक्ष आहे 40 धावसंख्येचं. शेवटचा चेंडू अर्थात 7 बॉलचा काही शेष आहे. हाफ ट्रॅकर थेट यष्टिरक्षकाचा वेध. इथे रन्स मिळेल ती 22च्या स्वरूपामधून. 1-2 षटकांचा खेळ एकंदरीत इथे संपतोय. धावफलकावरती 12 आहेत त्या केवळ. येणारे चेंडू राहिले ते 6 बॉलमध्ये विजयासाठी 28ची आवश्यकता. वैभवला अपेक्षा आहे कदाचित 6 बॉल 28ची गरज. 6 चेंडू आणि 28 धावा. फायनलची मॅच आहे. इथे जोखीम पत्करायची नाहीये. आपले फ्रंट लाईन जे गोलंदाज आहेत त्यांनाच इथे प्राचार्य करावं लागेल.
गोलंदाजी मार्कमध्ये राजू दगडेंना पाहतो आपण गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना. सहा बॉल आणि 28 ची आवश्यकता आहे. हा सामना जर का इथून ACFK संघ जिंकला तर 10,000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल मोतीलालजी कोळी साहेब यांच्या माध्यमातून. 10,000 रुपयाचं कॅश प्राइज. 5 बॉल आणि 28 ची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये कधी काही घडेल. हा बॉल उजव्या बाहेर जो थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. एक्स्ट्रा रन आली आहे. सकाळच्या सत्रामध्ये ना ज्या वेळेला KBC संघ खेळत होता ना मोतीलालजी कोळी साहेब, त्यावेळेला मोतीलालजी कोळी साहेबांच्या विरोधामध्ये अनेक खेळाडू खेळताना पाहायला मिळाले होते. परंतु आज त्यांनी फायनलच्या मॅच मध्ये संघ आपल्या मित्राचा जिंकावा ना त्यासाठी पारितोषिक लगावलंय. हा बॉल 10,000चे 20,000 झालेत. क्या बात आहे. 10,000चे वाढून 20,000 झालेत. सामना जर जिंकेल संघ ACFK संघ तर 20,000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल संघाला. 4 बॉल आणि आता मात्र या मॅच मध्ये विजयासाठी लक्ष खूप दूर राहिलं. दिल्ली यहाँ से काफी दूर आहे. या मॅच मध्ये विजयासाठी 40चा पाठलाग करायचा होता. 26 ची आवश्यकता अजूनही या सामन्यामध्ये आहे. 4 बॉल आणि 26 धावा. 4 बॉल 4 षटकार आणले तर 24 बनतात. पुढचा बॉल लोअर फुल टोस. चेंडू डाऊन ग्राउंड. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. पिंटूने टिपला जाईल. फलंदाज बाद. निघालो तुम्ही येता थँक्यू. थँक्यू. 14ला 3. उर्वरित केवळ इथे ती राहिली गेलेली केवळ औपचारिकता शेष आहे. 3 बॉल आणि विजयासाठी 26 ची गरज. वेगाने टाकलेला हा बॉल थेट गोलंदाजाच्या हाती जाऊन विसावला. 2 चेंडू आणि 26 ची आवश्यकता. हे 10वं पर्व कोण जिंकणार याची चर्चा होत होती. 16 जिथे आपण पाहिलं ना तर एकंदरीत 16 संघांचा शिरकाव या आजच्या दिवशी मात्र पाहायला मिळाला. परंतु फायनलची मॅच जिंकत असताना या स्पर्धेचा 10वं पर्व जो मात्र विजयाकडे निघणारा संघ पाहायला मिळतोय तो अर्थातच येणारा शेवटचा बॉल अजून शेष आहे. परंतु या एका बॉलवरती इतिहास लिहिला जाणार नाही. आणि ही फायनलची मॅच अर्थात 10वं पर्व विजयाकडे निघालंय. वाटचाल करतो विजयाच्या समीप संघ. साई सचिन 11 ही टीम या फायनल मध्ये विजयाच्या समीप वाटचाल करत असताना 1 बॉल आणि विजयासाठी जिथे आवश्यकता 26 ची. फायनलची मॅच सामना जिंकलाय. 10वं पर्व जिंकलाय. साई सचिन 11 या टीमने ही स्पर्धा इथे जिंकली. आई माझी ये कोरी गो आई माझी ये कोरी ये कोरी ये कोरी ये कोरी गो ये कोरी ये कोरी आई माझी ये कोरी गो ये कोरी ये कोरी आई मौलिका लेक विरायता. DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo. Champion, 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 champion. Everybody knows it, Bravo, a champion, 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 champion. Everybody knows Chris Gayle is a champion. सर्व ग्रुपच्या सदस्यांना विनंती आहे सर्वांनी स्टेजवरती यायचं आहे. आमचे 4ही ग्रुप आनंदी ग्रुप असेल,
MYG असेल, ACFK असेल, SBSC असेल आणि KBC असेल, या सर्वांना विनंती आहे सर्वांनी स्टेजच्या समोर यायचं आहे. KCCAचे सदस्य यानेही सन्मानित करण्यात येणार आहे. KCCAच्या सदस्यांनी देखील या ठिकाणी स्टेजच्या समोर उपस्थित राहायचं आहे. या ठिकाणी बक्षीस समारंभाला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. श्री साई संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर ACFK संघाचे देखील मनपूर्वक अभिनंदन. उपविजेता संघ ठरलेला आहे आणि विजेत्या संघाचे देखील अभिनंदन. तिसरा क्रमांक आलेला आहे MCGचा आणि चौथा सेक्टर 7. सगळ्यांनी आपल्यासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत, स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्व संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, हार्दिक स्वागत. खांदा कॉलनीतील सर्व जनतेचे मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक अभिनंदन. सर्वांनी चांगल्या रीतीने साथ दिली, त्यामुळे हे सामने यशस्वी झाले. अंपायर आहेत त्यांचेही अभिनंदन, स्कोररचे अभिनंदन, यूट्यूबवाल्यांचे अभिनंदन. त्याचबरोबर कॉमेंट्रेटर जयेश भोसले यांचेही मनपूर्वक अभिनंदन. मी बक्षीस समारंभाकरिता आणि पुढील रूपरेषा सांगण्याकरता मी जयेश भोसले यांना विनंती करतो, आपण कृपया पुढील रूपरेषा करा. हॅलो, हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. सन्माननीय गणेश कडवे यांना विनंती आहे, कृपया स्टेजवर यायचं.